नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संदेश. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभाग भरती परीक्षेसाठीची महत्त्वाची अपडेट आलेली आहे. पाहू शकता, पशुसंवर्धन आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अंतर्गत पदभरती संदर्भातला जो आकृतीबंध आहे, हा आकृतीबंध जाहीर केला आहे. यानुसार पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाची पुनर्रचना व आकृती बंदाबाबतचं महत्त्वाचं परिपत्रक आहे. शासन निर्णय यानुसार जारी झालेला आहे. पाहू शकता, आकृतीबंदामध्ये डिटेलमध्ये माहिती देण्यात आलेली आहे. उपरोक्त विषयानुसार आपण सादर करण्यात येते की पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभागाची पुनर्रचना व आकृतीबंदाबाबतचा शासन निर्णय 10 ऑक्टोबर 2024 रोजी निर्गमित झालेला आहे. सदरच्या शासन निर्णयामधील परिशिष्ट 7 प्रमाणे पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागातील लिपिक संवर्गातील अधीक्षक या संवर्गाची 115 पदे, वरिष्ठ लिपिक या संवर्गातील 261 पदे निश्चित करण्यात आलेली आहेत. अधीक्षक यानंतर पाहू शकता. तसेच वर्ग 4 संवर्गातील शिपाई परिचर संवर्गातील 1286 पदे मृत घोषित करण्यात आलेली आहेत. आलेली आहेत. यानुसार सदर पदांबाबत त्या पदांवर कार्यरत कर्मचाऱ्यांना अधिसंख्या गणण्यात आहेत. सदर पदांवर कार्यरत कर्मचाऱ्यांचे विभागामधील उपलब्ध पदांवर समापदेशन करण्याच्या अनुषंगाने वित्त विभागाचे 10 सप्टेंबर 2001च्या शासन निर्णयामधील तरतुदीनुसार स्वतंत्रपणे कार्यवाही करण्यात यावी असे नमूद केलेले आहे. आता त्या अनुषंगाने पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभागाची पुनर्रचना व आकृतीबंदाबाबतचा शासन निर्णय निर्गमित होण्याच्या दिनांकापूर्वी शासन खाते स्तरावरून अधीक्षक गट क यांना प्रशासन आदिवासी गट ब अधिकारी गट ब या पदांवर, वरिष्ठ लिपिक गट क आणि यांना वरिष्ठ सहाय्यक गट क या पदांवर, त्याचबरोबर वरिष्ठ लिपिक गट क यांना लघुलेखक निम्न श्रेणी गट क आणि या पदांवर, तसेच वर्ग 4 संवर्गातील कर्मचाऱ्यांना त्यांच्या पात्रतेनुसार लिपिक टंकलेखक गट क व पशुधन पर्यवेक्षक गट क या पदांवर पदोन्नती देण्याबाबत कार्यवाही सुरू केलेली आहे. परंतु पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाची पुनर्रचना व आकृतीबंदाबाबतचा शासन निर्णय 10 ऑक्टोबर 2024 नुसार उपरोक्त नमूद केल्याप्रमाणे अनुक्रमे अधीक्षक त्याचबरोबर वरिष्ठ लिपिक ही पदे निश्चित केलेली आहेत. तसेच शिपाई परिचर ही पदे मृत संवर्ग घोषित केलेली आहेत. त्यामुळे वरील नमूद केलेल्या पदांची पदोन्नतीबाबतची कार्यवाही खाते स्तरावरून ठप्प झालेली आहे. त्या अनुषंगाने उपरोक्त नमूद संवर्गातील कार्यरत कर्मचाऱ्यांना त्यांना अधिसंख्य न ठरवता उपलब्ध पदांवर पदोन्नती देऊन पशुसंवर्धन विभागातच कार्यरत ठेवण्याबाबतचा विनंती वजा निवेदन सादर केलेलं आहे. सद्यस्थितीत सुधारित आकृतीबंधानुसार पशुसंवर्धन विभागातील अधीक्षक या संवर्गातील एकूण कार्यरत 24 कर्मचारी व वरिष्ठ लिपिक या संवर्गातील एकूण 127 कर्मचारी अधिसंख्य ठरलेले आहेत. तसेच परिचर शिपाई या संवर्गातील एकूण 468 कर्मचारी मृत संवर्ग घोषित केलेले आहेत. तथापि उपरोक्त नमूद केलेल्या कर्मचाऱ्यांची पशुसंवर्धन विभागातील शासकीय सेवेचा कालावधी हा सरासरी 15 वर्षापेक्षा जास्त झालेला आहे. त्या अनुषंगाने सदर कर्मचारी यांचा पशुसंवर्धन विभागातील प्रशासकीय लेखा व आस्थापना कामकाजाचा अनुभव प्रदीर्घ असून सदर कर्मचारी हे प्रशासकीय लेखा व आस्थापना कामकाजाचा अनुभव प्रदीर्घ असून यामध्ये पाहू शकता, आस्थापना विषयक आकृतीबंधानुसार एकूण 12,222 इतकी असून त्या संबंधी प्रशासकीय लेखा आस्थापना विषय कामकाज पाहण्यासाठी लिपिक वर्गीय संवर्गातील एकूण मजूर पदसंख्या 647 इतकी आहे. परंतु लिपिक संवर्गातील मंजूर पदसंख्येमधील रिक्त पदांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे लेखा व आस्थापना विषयक कामकाजांवर यांचा प्रभाव मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. तसेच पशुधन पर्यवेक्षक संवर्गांची सुधारित आकृतीबंधानुसार 3,772 पदे मंजूर केलेली आहेत. प्रत्यक्षात पशुधन पर्यवेक्षक या संवर्गात एकूण 362 कर्मचारी कार्यरत आहेत.
त्यामुळे उपरोक्त नमूद केलेल्या कर्मचाऱ्यांची पशुसंवर्धन विभागात अत्यंत आवश्यकता आहे. त्या अनुषंगाने उपरोक्त नमूद केलेल्या कर्मचाऱ्यांची पशुसंवर्धन विभागातील उपलब्ध पदांवर पदोन्नती करण्यात यावी अशी कार्यालयाची धारणा आहे. तर पाहू शकता यानुसार आकृतीबंध जो आहे तो देण्यात आलेला आहे. त्यानुसार अधीक्षक याचबरोबर वरिष्ठ लिपिक, परिचर, शिपाई या पदांवर कार्यरत कर्मचाऱ्यांचे विभागातील उपलब्ध पदांवर समावेशन करण्याच्या दृष्टीने खालीलप्रमाणे पदोन्नतीबाबतची कार्यवाही करण्यास मंजुरीसाठी सविनय सादर करण्यात येत आहे. हा सुधारित आकृतीबंध पाहू शकता. पदोन्नती त्याचबरोबर मंजूर पदे नव्याने भरण्यासाठीचा आहे. यामध्ये अधीक्षक या पदासाठी एकूण कार्यरत कर्मचारी संख्या आहे एकूण 24 आहे. यामध्ये रकाना क्रमांक 2 मधील संवर्गांसाठी पदोन्नतीचा संवर्ग आहे प्रशासन अधिकारी गट ब साठीचा. सुधारित आकृतीबंधानुसार एकूण मंजूर पदे 45 आहेत. एकूण रिक्त पदे आहेत 39 आणि पात्र कर्मचारी एकूण 24 आहेत. म्हणजे बाकीची पदांसाठी भरती परीक्षा राबवली जाऊ शकते. दुसरं पद आहे वरिष्ठ लिपिकसाठी 127 कार्यरत कर्मचारी संख्या आहे. वरिष्ठ सहाय्यक गट क यामध्ये पदोन्नतीचा संवर्ग असणार आहे. यामध्ये एकूण सुधारित आकृतीबंधानुसार मंजूर पदे 228 आहेत. रिक्त पदे 160 आहेत आणि पात्र कर्मचारी संख्या 60 आहे. गड्ड संवर्गातील 468 कार्यरत कर्मचारी संख्या आहे. पशुधन पर्यवेक्षक गड्ड हा पदोन्नतीचा संवर्ग आहे. एकूण सुधारित आकृतीबंधानुसार मंजूर पदे 3772 इतकी आहेत. यामध्ये रिक्त पदे 3410 आहेत. पात्र कर्मचारी संख्या 16 पदोन्नतीसाठीची आहे. यानंतर पाहू शकता गड्ड संवर्गातील एकूण कार्यरत 468 आहेत. लिपिक टंकलेखक गट क यासाठी ती पदोन्नती होणार आहे. यासाठीची 364 एकूण जागा मंजूर आहेत. यामध्ये 65 जे आहेत रिक्त पदे आहेत आणि 72 पात्र कर्मचारी संख्या आहे. तर यानुसार पाहू शकता पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाची पुनर्रचना व आकृतीबंधानुसार निश्चित करण्यात आलेल्या लिपिक संवर्गातील अधीक्षक व वरिष्ठ लिपिक या पदांवरील कार्यरत कर्मचाऱ्यांना अतिरिक्त ठरवून वित्त विभागाच्या 10 सप्टेंबर 2001च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार कार्यवाही करण्याबाबतची अट रद्द करून सदर पदांवर कार्यरत कर्मचाऱ्यांना पशुसंवर्धन विभागात ठेवून त्यांच्या पात्रतेनुसार अनुक्रमे प्रशासन अधिकारी गट ब, वरिष्ठ सहाय्यक गट क, लघुलेखक निम्न श्रेणी गट क आणि लिपिक टंकलेखक गट क व पशुधन पर्यवेक्षक गट क या पदांवर टप्प्याटप्प्याने पदोन्नती करण्यास मंजुरी प्रदान करण्यात यावी. याबद्दलचं हे आकृतीबंध त्याचबरोबर डिटेलमध्ये माहिती देण्यात आलेली आहे. आता यानुसार पाहू शकता जी रिक्त पदे आहेत मंजूर पदां आकृतीबंध जो सुधारित आकृतीबंध आहे. या सुधारित आकृतीबंधानुसार जी मंजूर पदे आहेत आणि जी रिक्त पदे आहेत यानुसार जे मंजूर पदांसाठी लवकरच भरती परीक्षेची जाहिरात जी आहे ही जाहिरात जाहीर केली जाऊ शकते. अधिकृत जाहिरात पशुसंवर्धन विभागाकडून लवकरच जाहीर केली जाईल. जे एकूण रिक्त जागा आहेत रिक्त जागांच्या माहितीनुसार 3772 जागा यातील काही जागा या पदोन्नतीने भरल्या जातील आणि बाकीच्या जागांसाठी लवकरच जी जाहिरात आहे ही जाहिरात जाहीर केली जाईल. यामध्ये पाहू शकता कोणत्या पदासाठी जाहिरात येऊ शकते तर वरिष्ठ लिपिकसाठी येऊ शकते वरिष्ठ लिपिक. त्याचबरोबर गड्ड संवर्गातील पदांसाठी येऊ शकते. गड्ड पदांसाठी जवळजवळ 3 ते 3,500 पदांसाठीची जी मेगा भरतीची जाहिरात आहे पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभागाकडून लवकरच जाहीर केली जाऊ शकते. तर अशा पद्धतीने हा सुधारित आकृतीबंध जो आहे शासन निर्णयानुसार जारी करण्यात आलेला आहे. चेक केला जाऊ शकतो. PDF लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. त्याचबरोबर जाहिराती संदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.